यू। तो आज आपण दोन चीज करणार आहोत. एक तर कोर्सच्या बाबत इंट्रोडक्शन आणि दुसरं पर्पज ऑफ एनव्हीसी. हे दोन चीज आपल्या प्लॅन मध्ये आहे. आणि आपणा सगळ्यांचा इंट्रोडक्शन पण तो फर्स्ट पर्सनल इंट्रोडक्शन. आणि आता आपण राजेश, संजय, हंसराज, प्रणाली, पूर्वा आणि मी आणि आसित होतंय पण आता नाही आहे का? नाहीये. हा, आपण आता ही 6 जण आहे. आणि आपलं लिस्ट थोडं मोठं होतं, पण आपण पाहू फर्स्ट 1 or 2 days असं होतंय. वॉर्मअप करते आपण. तो आपलं इंट्रोडक्शन आपण घेऊ. इंट्रोडक्शन मध्ये असं घेऊ की एक तरी आपली एनव्हीसी जर्नी केव्हा सुरू झाली, कोणते साल में. दुसरं की आपला फोकस काय आहे एनव्हीसी साठी. आणि इतका वास्ट आहे ना एनव्हीसी की आपण मी इंट्रोडक्शन करते ऍज अ उदाहरण आणि तर तसंच आपण करूया. तो काय होणार की आपला ऍडव्हान्स ग्रुप आहे ना, तो आपण एक सिनर्जी वाढवू शकते की भाई माझं बी इंटरेस्ट आहे कॉन्फ्लिक्ट मध्ये आणि तुमचं बी आहे, तरी आपली एनर्जी एक गॅदर होणार है ना. तो डेप्थ में भी जा सकते हैं ना, गहराई में भी जा सकते हैं और एक दूसरे का सपोर्ट भी कर सकते हैं. ठीक है, तो मैं शुरू करके एक जन को बुलाऊंगी, फिर आप उसी तरह से इंट्रोडक्शन करना. वेलकम विश्वजीत. इंट्रोडक्शन राउंड कर रहे हैं अभी. ठीक है, तो मेरी जर्नी 2006 में एनवीसी की शुरू हुई जब मैं मार्शल को मिली. और पहली ही बार मार्शल को मिलके मुझे 11 दिन मिले उनके साथ. और जॉन किनियन और कैथरीन और फादर क्रिस, ये सारे ट्रेनर्स थे उस टाइम पे. और हम लोग 88 जन थे. राजेश आप भी थे ना? नहीं राजेश? रीना जी, उसमें नहीं था मैं, आईआईटी में नहीं था. हाँ, अच्छा अच्छा. तो तब मेरी जर्नी शुरू हुई और तब मैं एज अ सिंगल पेरेंट 3 बच्चों को बड़ा कर रही थी. मेरे बच्चे टीनेजर्स थे, 12, 15, 16 ये उम्र थी उनकी. तो काफी संघर्ष था उस वक्त. और मैं कुछ ढूंढ ही रही थी कि मैं अपने जीवन में सरलता और सहजता कैसे ला सकती हूँ. तो एनव्हीसीची प्रक्रिया मला असं वेळात मिळाली की माझं जीवन सरळ होन हो, हो, होने लगा. हाँ, तो ऐसे करके करके माझी सर्टिफिकेशनची जर्नी 2015 मध्ये सुरू केली मी. पण 2 साल तर ऐसे झाले. एक फी देऊन मी बसली आणि काय नाही केलं. कारण सीपीपी मी 40 पेजेस सीपीपी चे मैंने पढ़े ना, तो मेरा तो हृदय बैठ गया कि यार ऐसे ये कैसे होगा. तो 2 साल तक मैंने कुछ नहीं किया. मैं बिजी थी, कोई भी बहाना इधर उधर का करके, और 2 साल कब निकल गए पता ही नहीं चला. फिर 2017 में मैंने सोचा कि ये तो नहीं चलेगा. अब 2006 से 17 11 साल मैं इतनी सिंसियरली प्रैक्टिस कर रही हूँ, तो फिर मुझे अब इसको आगे ध्यान देना चाहिए. ऐसे 2017 में मैंने हिम्मत बढ़ाई और एक सपोर्ट सिस्टम बनाई, जिससे अभी 2018 और 19 में मेरे प्री असेसमेंट प्रोसेस हुए. पोर्टफोलियो बना. प्री असेसमेंट प्रोसेस मेरे 2 बार हुए. एक बार मेरा पूरा नहीं था, तो मुझे दूसरी बार करने को बोला.
चोट भी लगी, उसमें भी लगा कि जैसे मैं फेल हुई हूँ, ऐसा मुझे लगा। लेकिन मैंने अपने आप को सँभाला और मेरा ध्येय जो था, उसको मैंने फिर से पकड़ा और अंदर से प्रोत्साहन देकर मैंने फिर से पोर्टफोलियो बनाया और जैसे प्रैक्टिस हो गई मेरी एक। और फिर 19 में मेरा प्री असेसमेंट कंप्लीट हुआ और उसके बाद अब फाइनल असेसमेंट मुझे बताया गया था कि 1 साल के बाद हम करेंगे, लेकिन कोविड की वजह से मेरे 2 साल हो गए और अभी भी मैं कोशिश कर रही हूँ कि अगले 3 महीने में मेरा फाइनल असेसमेंट हो जाए और तब तक मेरी जर्नी कंटिन्यू है और उसके बाद भी मेरी एनवीसी की जर्नी कंटिन्यू रहेगी। मेरा मेन इंटरेस्ट एनवीसी में एक तो ऑफ कोर्स खुद से जुड़ना और खुद की क्षमता को बढ़ाना, खुद को शांति भाव में, इंटेग्रिटी में लाना और दूसरा पेरेंटिंग में, कि पेरेंटिंग में मैं खुद कैसे अच्छी पेरेंट बनूं और जो मेरी इंटरडिपेंडेंस परस्पर निर्भरता के साथ किस तरह मेरी तीनों बेटियों के साथ मैं अपना जीवन संवारूं, वो भी अभी 35, 30 और 29 साल की हो गई है। हाँ, तो उनको किस तरह से उनके साथ मैं भी अच्छा जीवन जीऊं। पेरेंटिंग और कॉन्फ्लिक्ट रेजोल्यूशन, संघर्ष जो हमारे होते ही है, कॉन्फ्लिक्ट इज अ गिवन, कॉन्फ्लिक्ट तो होणारच आहे. ते त्याचा कोई संदेह नाही. पर कॉन्फ्लिक्ट मध्ये जो मौका आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे, ते कसं आपण कनेक्ट हो. तो मेरा एक ये हमेशा रहता है कि मैं कॉन्फ्लिक्ट रेजोल्यूशन, मीडिएशन के बारे में अ, सीखती रहती हूँ। ये 2 मेरे इंटरेस्ट है और इस समय मैं धर्मशाला में रहती हूँ। तो मेरी जर्नी कब शुरू हुई, मैंने सर्टिफिकेशन कब शुरू किया और मेरे खास इंटरेस्ट क्या है और मैं अभी कहाँ रहती हूँ, ये 4 चीज़ें हमें बतानी है। हाँ? तो मैं अब पूर्वा आपको पूछती हूँ। आप क्या इंट्रोडक्शन करेंगे अपना? थँक्यू. मी पूर्वा वाटवे, बँगलोरला असते. मराठी सराव सुटलेला आहे, तरी प्रयत्न करते मराठीमध्ये बोलायचा. इंग्लिश इज इझियर फॉर मी. मी एक स्पेशल एज्युकेटर आहे, काउन्सिलर पण म्हणून काम करते. आणि स्पेशल एज्युकेशन काउन्सिलिंगमुळे पालकांची भेट खूप होते, मुलांशी खूप संबंध येतो, लाईफ स्किल शिकवते. आणि मग आता जवळजवळ एक वर्षभर मी एनव्हीसी शिकते. सुधा, मग रीना, जया सेनगुप्ता यांच्या बरोबर मी शिकत आहे. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की मुलांमध्ये इनेट ही भावना असते करुणेची, कंपॅशनची, आणि ती आपण हळूहळू एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे मी एज्युकेशनचं बोलीन. एज्युकेशन देता देता नंतर पेरेंटिंग करता करता आपण ती हळूहळू कमी करत जातो आणि त्याची थोडीशी मला खल पण वाटते. त्यामुळे आय वुड लाईक टू फोकस ऑन चिल्ड्रन, पेरेंट्स, टीचर्स, and bring back non-violent, compassionate interaction between all of us, especially with children, so that they stay where they are. अशी माझी इच्छा आहे आणि एक अशी कम्युनिटी एकत्र आणायची, करायची. पण मला पहिल्यांदा शिकावं लागेल आणि आय वुड लाईक टू अनलर्न अ लॉट ऑफ थिंग्स दॅट इन माय लाईफ आय हॅव पिक्ड अप, विच आर नॉट टर्म्ड एज नॉन व्हायलेंट. एक वर्षभर शिकते. मला वाटतं सप्टेंबर किंवा त्याच्या आजूबाजूला मी ठरवलं की सर्टिफिकेशन करायचं. आणि रीनाजी म्हणाल्या तसं सीपीपी बघितल्यावर बसले मी की कळतच नाही. मी लिहून काढलं, 2-3 वेळा लिहून काढलं, तरी माझ्या डोक्यात काही फारसा गेला नाही. मी म्हटलं कोणाशी तरी बोलायला पाहिजे, कोणाशी तरी बसून तो वाचायला पाहिजे. तर ही संधी जेव्हा ऍडव्हान्स ग्रुपची समोर आली तेव्हा मला खूप आनंद झाला. पोर्टफोलिओ किंवा एसएसआर किंवा असं अजून काहीही सुरुवात झालेली नाहीये. सप्टेंबरमध्ये ठरवलं, पण एसएसआर अजून कोण किंवा काय करायचं विचारात आहे, पण अजून काही केलेलं नाहीये. मुलं, पालक आणि शिक्षक आणि एनव्हीसीची कम्युनिटी अशी
निर्माण करायचं असं थोडासा अजून म्हणजे इट्स बडिंग स्टेज मध्येच विचार आहे. खूप भाषा बोलले. आय होप आय मेड माय सेल्फ क्लिअर. थँक्यू. सिद्जी तुम्ही हंसराजजी म्हणतील ह्याच्या पुढे. थँक्यू हंसराजजी. थँक्यू पूर्वज. मी 2000 आवाज येतोय? हा. येस ऐकू येतं. येस. तर मी 2006 एका धार्मिक शिबिरामध्ये गेलो होतो आणि तिथं आम्हाला मार्शल रोजनबर्ग यांचं त्यांची भेट झाली पूर्ण परिवाराची. 2006 पासून मग आम्ही त्या वेगळं आहे काहीतरी याच्यासाठी आम्ही हे आमच्या भाषेत कुठे मिळेल याचा शोध घेतला मग आम्ही. आणि मग आम्हाला अनिरुद्ध सर आणि कुमारजी असे 2 लोकांचे नाव मिळाले. आणि अनिरुद्ध सरांचं मग आम्ही 2006 पासून जवळपास सगळेच शिबिर आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जी काही कन्व्हेन्शन ठेवलं होतं ऋषिकेशला 8-9ला, तर तिथं पण आम्ही राजेश आणि मी सोबत होतो तिथं आम्ही. तर जरी आम्ही 2006 पासून असलो तरी डुईंग एनव्हीसीच करतोय आम्ही असं मला वाटतं. ते बिईंग करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी जेव्हा आम्हाला CPP हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या सर्टिफिकेशनसाठी, तर आम्हाला पण तोच समस्या होती. मला तर इंग्रजीची समस्या आहे, पण मी एनव्हीसीच्या जेवढ्या लोकांबरोबर मी संपर्कात आलो तर तिथं त्यांनी कधी लँग्वेज ही समस्या वाटू दिली नाही. त्याच्यामुळे पण मला जोडण्यासाठी सोपं झालं. कारण कुठंच फ्रेंचचे लोक पण होते ज्यांना इंग्लिश येत नव्हतं आणि मी पण होतो, मला इंग्लिश येत नव्हतं. त्याचे ट्रेनर पण ट्रान्सलेट करत होते. तेव्हा पण मला थोडा कॉन्फिडन्स आला की भाषा काही हे नाही. तर NVC मुळे माझ्या जीवनात जे काही म्हणजे मी जे काही माझ्या जॉबवर मी महानगरपालिकेत एक लिपिक म्हणून काम करतो आणि बऱ्याच लोकांना आमचं एक मुस्लिम भाऊ परिसरामध्ये मी राहतो. तर इथं खूप व्हायलन्स म्हणजे लोक खूप आक्रमक असतात. पण अशा ह्याच्यात पण मला जेव्हा NVC शिकताना असं लक्षात आलं की आपण लेबल न लावता लोकांकडे बघितलं तर ते जुडतात, मग ते आपल्याला आक्रमक दिसत नाही. त्याच्यामुळे पण मला कामाच्या याच्यात NVCची मदत झाली. आणि तसं पाहिलं तर मी एक सामान्य माणूस आहे, पण माझा जो काही राजेश सोबत राहून मला जे काही मिळालं, एखाद्याच्या सोबत राहिल्यामुळं जे काही मिळतं नाही का सत्संग, तर NVCचं गिफ्ट मला त्याच्या सोबत राहूनच मिळालेलं आहे. मोठे मोठे जे अपॉर्च्युनिटी आहे, तर तो म्हणायचा की आपल्याला इथं जायचंय, कसं करायचं. तर आणि मी म्हणायचं यस आपण जाऊ, काहीतरी करू. आणि बऱ्याच वेळा आम्ही स्कॉलरशिप वगैरे घेतली, बऱ्याच ठिकाणी आम्हाला मदत झाली. आणि या फ्लो मध्ये राहण्यासाठी अजून एक मदत आम्हाला झाली की आम्ही शिकवत पण होतो. म्हणजे आम्ही 2006ला जरी मार्शल कडून ऐकलं किंवा नंतर अनिरुद्धांचं ऐकता ऐकता आम्ही ते शिकवायला पण लागलो. जे राजेश कडून पण मी शिकलो, कारण शिकवणं हा माझा काही हे नव्हता. पण त्याच्याबरोबर राहून राहून चर्चा करून मग काही लोकांना भेटून शिकवण्यासाठी पण आम्ही मग तयार झालो. आणि आमचा फक्त एक म्हणजे प्लस पॉइंट म्हणता येईल किंवा अ, कशाच्या जोरावर मी करतोय असं जर म्हणाल तर आम्ही मार्शलचं पुस्तक एक आहे ते खूप वाचलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे सगळेच बरेचसे मुद्दे त्याच्यातून आम्ही शिकवत असतो. आणि आता ही जी काही संधी आहे त्याच्यामुळे पण आम्हाला होप्स आहे, आशा आहे की पुढं काहीतरी सर्टिफिकेशन जरी नाही झालं माझं, पण डुईंग पासून जर मी बिईंग मध्ये गेलो तर त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. आणि रीनाजींचं स्पेशल थँक्स म्हणतो की त्यांना ज्या अडचणी आल्या त्या आम्हाला येऊ नये असं जर त्यांचा उद्देश आहे, तर त्याच्यामुळे पण तुम्हाला कृतज्ञ व्यक्त करेल आणि सोबत राहील. थँक्यू. तुमचा स्पेशल इंटरेस्ट काय आहे कम्युनिटीमध्ये NVC स्प्रेड करायला, सोशल चेंज? येस, स्पेशल इंटरेस्ट माझा मी आता म्हणजे सायकोलॉजी पण त्याच्यासाठी घेतली. फर्स्ट इयर झालं माझं, चालू आहे. अच्छा. आणि मला इंटरेस्ट आहे की लोकांना ऐकून त्यांचे जे काही ऐकल्यानंतर त्यांना जे रिलीफ मिळतं, हम्म. तर तसं. आणि अजून पण म्हणजे मी एक
असं काहीतरी करुणामय काम शोधतोय, की ज्याच्यामध्ये मला एनव्हीसी प्रभावी करता येईल. तर त्याचा शोध पॅरलल मी करतोय, की कुठं मला ते पॅरेंटिंगमध्ये किंवा कशात करता येईल याचा शोध चाललेला आहे सध्या. बस एवढं. माझा इंटरेस्ट आहे, की मला अजून जास्त शिकता यावं, अजून माझ्यामध्ये बीइंग एनव्हीसी त्याच्यासाठी. आणखीन कोई नाव देणार का थँक्यू. कोणाला सांगा. कोणाचं नाव आहे? येस. हो, आशिषजी सांगा. गुड इव्हनिंग सर्वांना. ऐकू येत आहे का मी बोलतोय तर? ओके. हो येते रीनाजी, ऐकू. तुम्ही परत रिपीट Yes. करू शकता का? मी थोडा लेट जॉईन केलं, मला इंटरनेटचा थोडा इश्यू सुरू आहे. की काय बोलायचंय म्हणून इंट्रोडक्शन सोबत. हा हा तुमची एनव्हीसी जर्नी केव्हा सुरू झाली आणि तुम्ही कुठे राहतात आणि तुमचा खास इंटरेस्ट काय आहे? ओके. तर NVC साठी. माझा एनव्हीसी मध्ये आहे. हा ओके. सांगा. हा हा. तर एनव्हीसी म्हणून एक युथ ऑर्गनायझेशन आहे. तिथे एका कन्व्हेन्शन मध्ये झाली 2010 मध्ये. तर 2010 मध्ये कुमारजीव सरांनी एनव्हीसी इंट्रोड्यूस केलेली होती आणि मला आधीपासनं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कम्युनिकेशन कडे खूप अट्रॅक्शन होता. मला असं वाटायचं की पर्सनॅलिटी डेव्हलप झाली किंवा कम्युनिकेशन एक अट्रॅक्टिव्ह कम्युनिकेशन असलं तर व्यक्तीची भर खूप जास्त म्हणजे चांगली होऊ शकतं. तर याच्यावर माझा प्रभाव खूप होता, म्हणजे 11व्या 12व्या वर्गामध्ये यंग असताना. तसं आताही मी यंगच आहे म्हणा. तर तेव्हा जेव्हा एनव्हीसी जेव्हा इंट्रोड्यूस झाली तर मला ऍक्च्युली खूप वेगळा अट्रॅक्शन त्या पूर्ण प्रोसेसकडे झाला आणि त्यानंतर एक मोठी गॅप झाली आणि मोस्ट प्रॉब्ली त्यानंतर परत आम्ही कुमारजीवांशीच संपर्कात येऊन आम्ही बेसिकली एनव्हीसी चे क्लासेस कंटिन्यू केले. तर त्या दरम्यान आम्ही ऑर्गनायझेशन सोबत, युवकांसोबत वेगवेगळे कार्य, वेगवेगळे कामं आम्ही करत होतो. त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज राबवत होतो आणि वेगवेगळे कन्व्हेन्शन, वेगवेगळे प्रोग्राम, वेगवेगळे स्किल बेस्ड प्रोग्राम गावांमध्ये किंवा शहरांमध्ये. मी जनरली विदर्भाच्या वेगवेगळ्या इलाक्यामध्ये, गोंदियामध्ये, नागपूरमध्ये, नागपूरच्या सराउंडिंगमध्ये, गोंदियाच्या सराउंडिंगमध्ये अशा गावांमध्ये मुलांना भेटून तिथे वर्कशॉप देण्याचे असे छोटे मोठे कार्य करण्याचे प्रयत्न करत होतो. तर तिथे कम्युनिकेशन करत असताना जेव्हा आम्ही म्हणजे मी बघत होतो की एक खूप मोठा गॅप क्रिएट होता आणि कोऑर्डिनेट करत असताना आणि बोलत असताना तो भरणं खूप कठीण होतं तसं. आणि रिसेंटली लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही गोंदियाला शिफ्ट झालो तर तिथे असताना राजेश सरांच्या थ्रू एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली एनव्हीसी शिकण्याची, की परत आम्ही कंटिन्युअस एनव्हीसीच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून रेग्युलर राहत आता. तर मी सध्या आता बेंगलोरला आहे. बेंगलोरला डेव्हलपमेंट स्टडीज ह्या सब्जेक्टवर पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. तर माझा समोरचा इंटरेस्ट आहे की मी सोशल सेक्टरच्या ऑर्गनायझेशन्समध्ये मिळून काम करावं. तर मला खूप म्हणजे एक स्पष्टता आहे की एनव्हीसी त्यात खूप जास्त मदत करेल आणि कम्युनिटी सोबत काम करत असताना तर एनव्हीसीची खूप जास्त मदत तिथे होईल मला असं वाटतंय. त्यासोबत मी स्वतः प्रॅक्टिसला मला असं वाटतं की मी लोकांपर्यंत पोहोचावं, कारण की एक खूप म्हणजे महत्वाची गोष्ट असं वाटते की जर ही गोष्ट एक रुरल व्यक्तीपर्यंत, एक गावाच्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचली तर एक वेगळी अवेअरनेस क्रिएट केली जाऊ शकते. तर ती एक गोष्ट पण मला खूप स्ट्रॉंगर वाटते. तर ह्या अनुषंगाने मला असं वाटतं की एनव्हीसीचं महत्व मला वाटतंय.
आणि त्या अनुषंगाने समोरच्या प्रॅक्टिसेस आणि समोरच्या स्टेप्स मी घेतोय. धन्यवाद आसित. आणखीन कोणी नाव सांगा? पूर्वाचं झालं, प्रणाली? हर्षराजचं झालं, माझं झालं. प्रणाली? प्रणाली. हा. हॅलो, आवाज येत आहे माझी? हा हा. सॉरी, मी व्हिडिओ ऑन नाही करू शकत आहोत फिलहाल. खूप दिवसांनंतर सगळे चेहरे पाहत आहे, खूप छान वाटत आहे. रीना मॅडमचा चेहरा, हंसराज सरांच्या, राजेश सरांच्या, तर खूप चांगला एक्साइटमेंट वाटत आहे. माझं इंट्रोडक्शन, मी आता फिलहाल प्रणाली अशी दाटे आहे. आणखी मी आता एक पेंट शॉप आम्ही न्यू स्टार्ट केला, तर पेंट शॉपच्या शॉपमध्ये मी शॉप चालवत आहे. आणि दुसरं आहे की फिलहाल स्टडीसाठी पॉज आहे, आता फिलहाल तर बिझनेसमध्ये सुधारला आहे. त्याच्यानंतर NVC साठी लास्ट मी फर्स्ट कन्व्हेन्शन NNBY एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या थ्रू आम्ही कुमारजीव म्हणून त्यांनी NVचा वर्कशॉप घेतलं होतं बोरधरणला. ती फर्स्ट टाइम मी अटेंड केला होता. तेव्हा मला काही नेमकं कळलं नव्हतं नेमकं काय आहे म्हणून, पण थोडं नॉलेज होतं. त्याच्यानंतर आता लास्ट इयर रीना मॅडम, हंसराज सर, आणखी राजेश सरांनी जी ट्रेनिंग घेतली NVCची, त्यानंतर मला त्याच्यात थोडं भरपूर इंटरेस्टनी डीपली नॉलेज मिळाला ऍक्च्युली NVC काय आहे असल्यामुळे. आणखी समोर आणखी डीपली नॉलेज मिळासाठी स्वतः असं एक हे झालं की यार नाही, खरंच आहे. जेव्हा आम्ही मी माझ्या हस्बंड असे सोबत आम्ही प्रॅक्टिस करत होतो, तर खूप सारे चीज सॉर्ट ऑफ होत होते इझिली. एकामेकांना क्वेश्चनिंग करणं, एकामेकांना आन्सरिंग करण्यामध्ये भरपूर NVCचा इफेक्ट राहिला. की जे व्हायलेन्स वाले झगडे होत होते ते नेमके नाही झाले. मी नॉर्मल आम्ही इझिली एन्व्हायरमेंट क्रिएट होत गेलं, की इझिली शेअरिंग होत गेली, एकामेकाला सांगत गेलो. तर आता असं वाटत आहे की नाही यार, समोर आणखी डीपली नॉलेज मिळेल NVCचा, तर खूप चांगलं होईल. ऍक्च्युली मला 2 वर्षाचा मुलगा आहे, तर त्याला मी आतापासून टीचिंग देणार NVCची, तर मे बी तो समोर खूप जास्त डीपली नॉलेज घेऊन इन एज मध्ये जेव्हा तो मॅच्युअर होणार, तर भरपूर NVCचा त्याला राहणार नॉलेज. त्याच्या थ्रू गो टू होणार NVC. आणखी जेवढा पण आणखी मिळत आहे एन्व्हायरमेंट की तिथे क्रिएट होत आहे की NVC कसं एक्सप्लोअर करायचं, ते याची प्रॅक्टिस सुरू आहे. तर एवढं मी आता सांगू शकते. धन्यवाद प्रणाली. इंटरेस्ट पेरेंटिंग मध्ये आहे ना, आणि हजबंड वाईफ रिलेशनशिप, मॅरेज मध्ये नाही, आणि पे बॅक टू सोसायटी पण आहे. सोसायटी ऍक्च्युली आम्ही सोसायटी पण आहे, पण ऍज अ प्रॅक्टिस साठी नाही का, की फर्स्ट आम्ही दोघांना पण माहित होतं नॉलेज असल्यामुळे कसं आम्ही दोघे प्रॅक्टिस केलं. तर त्याच्यामुळे मी आता एक्झाम्पल द्यासाठी ते सांगितलं, पण पे बॅक टू सोसायटी जास्त आहे. ओके ओके. आणि एक नाव देणार का तुम्ही आता हा, कोणाला? विश्वजित. हा जी. गुड इवनिंग. गुड इवनिंग. मेरा नाम विश्वजीत बागड़े है और मैं गोंदिया महाराष्ट्र से हूँ. और मेरा जॉब है, मैं गवर्नमेंट ऑफिस इरिगेशन ऑफिस में क्लर्क करके हूँ मैं गोंदिया में ही. और आज के सेशंस में काफ़ी अच्छा लग रहा है, काफ़ी लंबे समय के बाद इस सेशंस में मैं आ पाया हूँ. NVC का मेरा ऐसा कोई पर्टिकुलर किसी वर्कशॉप को मैंने अटेंड नहीं किया, लेकिन 11-12 में NNBY इस ऑर्गेनाइजेशन के ट्रेनर्स ट्रेनिंग्स चालू थे, जो ट्रेनर्स ट्रेनिंग्स धर्माचारी कुमार जी लीड कर रहे थे. तो ऐसे ट्रेनर्स ट्रेनिंग्स में जब मैं गया, तो वो जो ट्रेनिंग्स थी, वो जो डिजाइन किया गया था, उन्होंने वो NVC ही उन्होंने उस फॉर्मेट में पढ़ाया NVC को. तो वो जब मैंने पढ़ा, तब मैंने NVC का सिर्फ नाम सुना था, लेकिन NVC की क्या कंसेप्ट है, उसकी क्या टीचिंग्स है, वो मुझे उतना बेसिक मालूम नहीं था.
लेकिन वो ट्रेनिंग्स के बाद में जब मैंने एनवीसी के कुछ वीडियोस यूट्यूब पे जब मैंने देखा, सुना, तब काफी ऐसा भी प्रैक्टिकल फील हो रहा था कि यार कुछ तो भी अलग है। क्योंकि जब मैं खुद में देख पा रहा था तो स्टार्टिंग से ही कॉलेज लाइफ से मैं पॉलिटिकल मूवमेंट के कनेक्ट में था। और पॉलिटिकल मूवमेंट के कनेक्ट होने के कारण मेरे मन में वो बहुत चिढ़ था, या वो अग्रेशन कुछ तो भी करना है, कुछ तो भी ऐसा क्रांतिकारी बदलाव करना है, या बहुत आंदोलन करना है, या मूवमेंट को बढ़ाना है। तो ऐसे मन में कुछ ये होता था कि यार कुछ तो भी अलग किया जाए, और वो एग्रेशन की भावना थी मन के अंदर में। लेकिन जब मैं ऐसे कुछ वर्कशॉप और कुछ ट्रेनिंग्स मैंने अटेंड किया धम्मचरी कुमार जी की, तो उन्होंने जो भी प्रैक्टिकल कम्युनिकेशन स्किल जब उन्होंने वो पढ़ाए, तो मुझे काफी उसमें इंटरेस्ट डेवलप होने लगा कि मुझे और उसमें पढ़ने की इच्छा हो रही थी कि मैं इसको और कैसे पढूं, इसको मुझे और समझना है। लेकिन मुझे किसी ने भी ये नहीं बताया कि एनवीसी का कोई वर्कशॉप है, या उसको किस तरह से हम और समझ सकते हैं। तो लेकिन मेरे अंदर में वो जिज्ञासा और डेवलप हो रही थी कि मुझे और समझना है करके। तो फिर मैंने एक मास्टर कोर्स बुद्धिज्म में पोस्ट ग्रेजुएशन भी मैंने किया। मैंने सोचा कि बुद्धिज्म को और पढ़ा जाए। तो मैंने नागपुर यूनिवर्सिटी से पीजी किया बुद्धिज्म में। वो करने के बाद में मैंने बुद्धिज्म और एनवीसी को जब जब कनेक्ट किया, तो उसमें और आसान मुझे हो रहा था कि एनवीसी मुझे मुझे समझने में, और वो मेरे खुद के लिए काफी ये था, क्योंकि मैं उस बैकग्राउंड से नहीं था। मैं ग्रामीण भाग में हूँ, और एक अलग ही पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन से कनेक्ट होना, सोशल मूवमेंट ही सिर्फ करना। लेकिन जब खुद के बदलाव के लिए ऐसी कुछ ट्रेनिंग्स थी, तो मेरे अंदर में और इंटरेस्ट डेवलप हो रहा था मेरे खुद के कम्युनिकेशन के लिए। क्योंकि पहले जब मैं देख पा रहा था कि बहुत जल्दी मैं रिएक्शन देता था, या मैं आगे वाले को प्रॉपरली रिसीव नहीं कर पा रहा था, या मेरे कम्युनिकेशन में स्पष्टता नहीं आ रही थी कि मैं स्पष्ट हो रहा हूँ। लेकिन बीच में जब लॉकडाउन के पीरियड में एनवीसी का अपना जो वर्कशॉप चालू थे, वो सभी वर्कशॉप मैंने अटेंड किया। और वो अटेंड करने के बाद में मैंने प्रॉपरली उनको ज़्यादा कुछ नहीं, लेकिन जो चार अपने ये है उनको मैंने इम्प्लीमेंट करने की कोशिश किया। और उसका मैंने ऑफिस में और फैमिली में कुछ बदलाव भी मैंने अपने खुद के अंदर में देखा कि उसका काफ़ी अच्छा रिजल्ट मुझे मिला। तो उससे अभी फिलहाल में जब ग्रुप में आया कि एडवांस ग्रुप हम स्टार्ट कर रहे हैं, तो अभी इतने में कुछ काम थे, ऑफिस भी चालू था। और मेरी नेक्स्ट जनवरी महीने में शादी है, 2 जनवरी को। तो ये इन सारी चीज़ों में मैं ये था कामों में। लेकिन मेरे अंदर से वो आया कि नहीं, मुझे ज्वाइन करना है। क्योंकि हमारे साथी है असित, तो असित बार बार एनवीसी के बारे में काफी वो चर्चा करते थे। जब वो गोंदिया में रहते थे तो वो अपने रूम पे बुलाते थे, और वो एनवीसी की बुक्स निकालते थे, और हम इंग्लिश में पढ़ते थे, और मराठी हिंदी में उसके ऊपर चर्चाएं करते थे कि हमको कितना समझ में आया। दूसरी बात मैंने देखा कि हमारा एक दोस्त का जब वो प्रॉब्लम में था, उसका डिवोर्स हुआ, और उसने मुझसे पूछा कि मैं अभी क्या करूं। तो असित जी ने उसको कहा कि बोले आप एनवीसी ज्वाइन करो, बोले NVC का बनता। ये असित जी हर कोई जब मुसीबत में रहते थे तो उनको बोलते थे आप एनवीसी ही ज्वाइन करो। तब मेरे अंदर में ये होता था कि यार एनवीसी में ऐसा है क्या कि ये हर किसी को एनवीसी ज्वाइन करने के लिए बोलते हैं। तो मैंने और उसको गंभीरता से लिया, और मेरे अंदर में वो काफी इंटरेस्ट डेवलप हुआ कि खुद के पैशंस को और कैसे मजबूत किया जाए। तो मुझे वो कुछ क्वालिटी को स्ट्रांग करना है, मजबूत करना है। तो मेरा खास इंटरेस्ट उसके ऊपर है कि खुद के ही कॉन्टेक्ट्स में जो इंटरेस्ट है कम्युनिकेशन का, उसको और स्ट्रांग मजबूत किया जाए। और उसके साथ में मैं गोंदिया में अलग अलग अपने छोटे छोटे वर्कशॉप करते रहते हैं। तो उनके बीच में काफी क्लेशेस है, काफी मतभेद है।
क्योंकि ना अच्छे से सुन पाना ना कुछ, तो इसका बेनिफिट मैं बाकी ऑर्गेनाइजेशन के हेल्दी रिलेशनशिप को अच्छा करने के लिए, उनके रिलेशनशिप को भी स्ट्रांग करने के लिए मैं एनवीसी में काफी इंटरेस्ट ले रहा हूँ, उसको पढ़ने के लिए और समझने के लिए। थैंक यू। बहुत बहुत धन्यवाद। आपको सुनकर विश्वजीत बहुत प्रेरणा मिल रही है और सुकून भी मिल रहा है कि आप फिर से जुड़ गए हैं और कोविड की ये हमें एक गिफ्ट मिली है ना, थ्रू कर सकते हैं। हमारा ग्रुप अभी फिर से ताकत ले रहा है। और दूसरी बात की एको आ रहा है क्या मेरी आवाज का? ठीक है, ठीक है ना। हाँ, तो एक बात और मैं कहूंगी कि विश्वजीत, आपकी शादी के दिन ना हमने इस प्रोग्राम में छुट्टी रखी है, 2 जनवरी को छुट्टी है, ठीक है। तो हम आपके साथ हैं और शादी का उत्साह लेंगे। ठीक। और दूसरी बात आपने जो बताई, पॉलिटिकल ऐसे हो जाता है ना, अस एंड देम, यानी आमी के, तो ये जो अलग हो जाते हैं हम, तो एनवीसी हमें एक दूसरे को जुड़ा देता है, हमारे मदद, लेकिन हम एक दूसरे को रीना जी साउंड और थोड़ा क्लियर कीजिए ना प्लीज। हाँ हाँ, साउंड क्लियर करूं। यस, अभी हुआ शायद कुछ तो भी, लास्ट जब आपने बोला था। अभी नहीं, ठीक? हाँ हाँ, यस यस अच्छा यस, थैंक यू। अच्छा। हाँ हाँ, तो ये सारे मुद्दे जो है वो हमारे सबके लिए उसका महत्व है। तो बहुत अच्छा रहेगा एडवांस ग्रुप में। और ये इंट्रोडक्शन का आइडिया राजेश का था, तो मैं बहुत ही कृतज्ञ हूँ कि हम साथ में डिजाइनिंग कर पाएंगे और बहुत बढ़िया ये क्लोज ग्रुप का प्रोग्राम रहेगा। तो धन्यवाद विश्वजीत। और आप किसको सुनना चाहेंगे? और तक्सु, वेलकम। तो अब बाकी है संजय, थैंक राकेश यू सो मच। और तक्सु। हाँ, तक्षु। हाँ, यस, मुझे थोड़ा एलैबोरेट करेंगे कि एग्जैक्टली क्या चल रहा था, जो कि मैं थोड़ा लेट ज्वाइन हुई हूँ, तो अगर हाँ, आप थोड़ा बताएंगे तो मेरे लिए हाँ, आसानी होगी। जरूर। तो यस, हम इंट्रोडक्शन ही कर रहे हैं तक्षु, कि ओके। हमारी एनवीसी जर्नी कब शुरू हुई और कैसी रही, थोड़ा शॉर्ट में, और हम कहाँ रहते हैं। और अभी हमारा एनवीसी क्योंकि इतना वास्ट है, तो हमारा स्पेशल इंटरेस्ट एनवीसी में क्या है? ओके ओके। हाँ जी, तो कोई बात कर रहा है या मैं स्टार्ट कर दूं? आप कर सकते हैं वैसे, फिर आपके बाद संजय और राजेश है। ओके, तो हाय सबको। तो मेरा नाम तक्षशिला है और मैं नागपुर से हूँ। बाय प्रोफेशन मैं एक होम्योपैथिक कंसल्टेंट हूँ और बाय एजुकेशन मेरा एमडी हुआ है, बीए इन साइकोलॉजी भी हुआ है और बाकी जो भी डॉक्टरी रिलेटेड कोर्सेज होते हैं वो भी 1-2 हो चुके हैं। सो एनवीसी के बारे में अगर कुछ कहना है तो मैं एनवीसी से करीबन पिछले 10-12 साल से जुड़ी हुई हूँ। जब अपने इंडिया में एनवीसी स्टार्ट हुआ था, तब मेरे पास जो इंफॉर्मेशन है उस हिसाब से मुझे यही पता है कि सिर्फ 3 ही ट्रेनर थे। एक थे अनिरुद्ध, एक थे कुमारजू और एक सावित्री, और बाकियों के बारे में मैं नहीं जानती हूँ, बट ये 3 नाम ही मेरे पास आए थे और वहीं से एक शुरुआत हुई थी एनवीसी की। तो जब उनके इनिशियल जो वर्कशॉप थे वो हमने अटेंड किए थे, वो जो समझने की उस टाइम की लेवल थी वो इतनी वास्ट नहीं थी कि हम उसको अच्छे से समझ पाए और उसको हमारे जीवन में इम्प्लीमेंट कर पाए। उसके बाद जो कि धीरे धीरे उसका प्रैक्टिस करना हमने शुरू किया,
तो प्रैक्टिस से हमें एनवीसी की जो गहराई है वो हमें समझ में आई। कुछ किस तरीके से कोर ग्रुप में हम गिने चुने लोग शुरुआत में इसकी प्रैक्टिस करते थे, जो कि कुमारजू करके एक हमारे मेंटर रह चुके हैं। उन्होंने हमें काफी सहायता की इस बारे में। और एक मोक्ष सारा करके अभी जो है भारती रामटेके करके, तो उनके साथ मिलके हमने कुछ वर्कशॉप भी लिए थे। और एक मेरे ख्याल से गोपालपुर ऑन सी करके जो विलेज है, वहाँ पे उसका एक वर्कशॉप हुआ था, ट्रेनर्स ट्रेनिंग हुआ था, उसमें भी हमने पार्ट लिया था। कुछ गिने चुने फ्रेंड्स हम यहाँ से आए थे नागपुर से। और मेरे ख्याल से वो 3 या 4 दिन का रेसिडेंशियल था, तो हमने वो भी अटेंड किया था। और तब से ये जर्नी चलती आ रही है, बट बीच में गाड़ी रुक गई थी, जो कि अभी थोड़ी सांसारिक इसमें हम पड़े थे। बच्चे, मुझे ट्विन्स है, एक लड़का लड़की। अभी वो कल 4 साल के हो जाएंगे, तो थोड़ी जिंदगी उनके अर्द गिर्द थी। इसलिए एनवीसी प्रैक्टिस करना, सेशन अटेंड करना या सेशन में शामिल होना, या हमने कुछ जिम्मेदारी लेके सेशन को आगे लेके जाना, इसकी अपॉर्चुनिटी होते हुए भी मैं उसको ले नहीं पाई। बट अभी आशा करती हूँ, बच्चे भी 4 साल के हो गए, तो मैं इसको थोड़ा फिर से रीस्टार्ट करूँ, रिज्यूम करूँ और फुल फ्लेजली इसमें आगे जाऊँ। सो मुझे आप सबकी बहुत सहायता लगेगी इसमें, जो कि आप सब अभी इससे जुड़े हुए हो, तो मैं आशा करती हूँ कि मुझे भी आपसे उतनी ही मदद होगी और मेरी भी आपको जो चाहिए वो मदद मैं भी कर पाऊँ, इतनी मैं कॉन्फिडेंट हूँ। एंड थैंक यू सो मच। दैट्स इट। धन्यवाद तक्षु। और अब हम सुनते हैं, संजय को सुनते हैं, संजय सोनावने और फिर राजेश। संजय। गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी संजय सोनवणे. माझं प्रोफेशन मी BE सिव्हिल झालेलो आहे. इंजिनियर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये ॲज अ डेप्युटी इंजिनियर आता काम करतो. NVCच्या बद्दल सांगायचं म्हणजे अनिरुद्ध सरांचे मी 2 सेशन अटेंड केले, पण त्यावेळेस मी एवढं नॉलेज घेऊ नाही शकलो आणि आमचं काम पण जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं, त्यामुळे जास्त आम्हाला वेळ पण मिळत नाही, म्हणून मी त्यासाठी वेळ नाही देऊ शकलो. आणि NVCचं असं आहे की त्यामध्ये पब्लिक रिलेशन आमचे जास्त होतात कामामुळे, तर ते माझ्यासाठी खूप उपयोगी ठरेल जर मी सिरियसली प्रॅक्टिस केली आणि म्हणजे त्यासाठी नाही कामासाठी, तर ओव्हरऑल म्हणजे जेवढे पण रिलेशन आहेत त्यासाठी NVC कामात येऊ शकते माझ्यासाठी. तरी मी प्रयत्न करतो NVC अटेंड करायचा, पण त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि मी एवढी प्रॅक्टिस म्हणजे करू शकत नाही, पण आता प्रयत्न करतोय काही सेशन अटेंड करून प्रॅक्टिस करायचा. तर आता मी त्यामुळे या ग्रुपला जॉईन केलेलं आहे. एनव्हीसी ॲट वर्क. हा, एनव्हीसी ॲट वर्क एक फोकस आहे आणि तुम्ही पण खूप वर्क के जरिए समाज में, घर में, फैमिली में, आपकी टीम में एनवीसी का महत्व और प्रैक्टिस आप कर पाएंगे। तो बहुत बहुत धन्यवाद, आप ज्वाइन हुए हैं। और अब हम राजेश को सुनते हैं। हाँ जी। और प्रैक्टिस के बारे में जो आपने कहा, आज हम प्रैक्टिस भी करेंगे, 7:30 तक हमारा सेशन है, तो राजेश को सुनकर फिर हम प्रैक्टिस करेंगे एक और। हाँ जी राजेश। यस, थैंक यू रीना जी। मेरी शुरुआत हुई एनवीसी की 2006 से। जैसा मार्शल रोजनबर्ग खुद भारत में आए थे और त्रिरत्ना करके एक जो संघटन आहे, उन्होंने त्यांनी त्यांचं कार्यशाळा आयोजित केली होती 6 दिवसाची आणि मला वाटलं की चला एक नवीन काहीतरी शिकायला मिळतंय, त्या हेतूने मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि खूप चांगली संधी माझ्यासाठी मिळाली होती, कारण की मार्शल यांच्या सोबत रोल प्ले करायला मिळाला. आणि जे आज आपण बघतो की ज्यावेळेस आपण भावना आणि गरजांशी जुळत आहोत त्याही लोकांच्या संदर्भात, तर त्यांची जशी ऊर्जा खुलते तस
तसं माझं त्या रोल प्ले मध्ये झालं आणि मला वाटलं की एक हं, काहीतरी विशेष आहे ही गोष्ट शिकण्याच्या संदर्भातली आणि तिथून मी एनव्हीसीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्याच ठिकाणी माझा परिचय अनिरुद्ध सरांबरोबर झाला आणि अनिरुद्ध सरांबरोबर परिचय झाला होताना अनिरुद्ध सरांची पण एक खंत होती की शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या मोठ्या ठिकाणी तर ह्या काही कौशल्य असतात हे सहज पोहोचून जातात वेगवेगळ्या मार्गाने. पण ग्रामीण आणि जिथे गरीब मंडळी आहेत तर त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचवायचं असं. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की सर मी पण मदत करेल कारण की मी पण एका ग्रामीण मधून आलो होतो त्याच्यामुळे मला ते कल्चर त्या गोष्टी माहित होत्या किंवा ज्याला म्हणतो ना की ती उणीव जी असते तर त्या त्या अनुभवासोबत होतो आणि तिथून मग सरांबरोबर तो परिचय सुरू झाला. जेव्हा मार्शल आर्टच्या संदर्भात तिथे वर्कशॉप करत होतो मला तेव्हाच वाटलं की चला हे खरंच मार्शल करतात तसं घडतं का असं. आणि जेवताना मी सहज काही मुलींबरोबर तसाच संवाद केला भावनांचा आणि गरजांचा. तर ते खरंच एकाकी होते आणि मी फक्त त्यांना तेवढंच विचारलं की तुम्ही एकाकी दिसत आहात आणि तुम्हाला कंपनीची गरज आहे का असं. आणि या 2 वाक्यांनी ते पूर्ण कार्यशाळा म्हणजे पूर्ण वर्कशॉप पर्यंत ते आमच्या टीम सोबत राहिले आणि मला वाटलं की हो खरंच हे 2च शब्द मी त्यांच्याशी बोललो तर खरंच एवढी जादू त्याच्यात आहे. दुसरी प्रेरणा मला मिळाली अनिरुद्ध सरांकडून. अनिरुद्ध सरांना जेव्हा विचारलं आम्ही की सर कारण की त्यांनी एक गोष्ट खूप चांगली सांगितली मला की राजेश अकॅडमिक डिग्र्या अकॅडमिक अचिव्हमेंट आणि एनव्हीसी सर्टिफिकेशन अचिव्हमेंट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर मी म्हटलं सर असं तर काय आहे नेमका फरक. तर त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं होतं ब्रिजेट बेलग्रेवच्या सोबतचं आणि ब्रिजेटने त्यांना सांगितलं होतं की एक प्रसंग दिला की आता माझ्यावर रेप झालेला आहे आणि मला तुला एम्पॅथी द्यायची आहे आणि जर तू त्याच्यामध्ये एम्पॅथी दिली तर तुझं सर्टिफिकेट फिक्स. तिथे सरांनी ती गोष्ट केली ती अजून पण म्हणजे ह्या 15 वर्षात मी विचार करतो की कसं काय झालं असेल आता तुला ती प्रॅक्टिस करायची आहे तो संवाद कसा घडला असेल असं. तर मी अजून पण त्या प्रभावात आहे की त्या प्रसंगातनं पण जर कोणी एखाद्याला एम्पॅथी देत असेल तर खरंच ती ताकद किती सुंदर आहे. तर या संदर्भातल्या गोष्टी आणि मग नंतर सरांसोबत सांगितलं मी की सर तुमच्या ज्या पण कुठे पण कार्यक्रम असेल तिथे मी तुमच्या सोबत करेन त्याचे आणि खरंच मी त्या गोष्टी मनापासून करत होतो. पुढचा अजून एक माझ्यासाठी प्रेरणेचा अनुभव हा झाला जसं तक्षशिला यांनी काही लोकांची नावं घेतली. भारती, मोक्षसारा त्या स्वतः पुण्यातली पण काही मंडळी होती ज्याच्यामध्ये डॉक्टर विजय वगैरे अशी लोक होती. आणि एके दिवशी अनिरुद्ध सरांना आहे ना अमेरिकेत जावं लागलं आणि त्यांचा एक 2.5 दिवसाचा सेशन जो होता तो डिक्लेअर झाला होता एक शिबिर केंद्रामध्ये 2008 ला आणि 2010 ला. तर तिथे सगळी ही जी कोर टीम होती ही कोर टीम सगळी होती आणि त्यांच्यात तर जसं हंसराजने सांगितलं की थोडे इंग्लिश वीक आहे तर माझे पण इंग्लिश थोडे वीक असल्यामुळे मला वाटलं की सर सांगतील यांना त्यांना असं. तर तिथे सरांनी सगळ्यांसमोर सांगून टाकलं की मी जातो आहे ऑगस्ट मध्ये आणि माझ्या नंतरचं हे वर्कशॉप मेन लीडर म्हणून राजेश घेईल आणि तुम्ही सगळे लोक त्याला सपोर्ट करणार. तर मी एकदम अवाक झालो कारण की म्हणजे त्यावेळेस जरी नाही म्हटलं तरी ग्रामीण शहरी आणि परत पुणे मुंबई आणि इतर दुसरे शहर यांची तुलना करण्याची सवय खूप लोकांना असतेच आणि तसा भाग तिथे थोडासा जाणवत पण होता. आणि मी सरांबरोबर खूप प्रभावित झालो. सरांना नंतर सांगितलं त्या मीटिंग नंतर की सर एवढे एक्सपर्ट लोक आहेत तिथे सगळे ज्यांचे इंग्लिश चांगली जे एवढे ट्रान्सलेशन ह्या त्या सगळ्या गोष्टी करतात आणि तुम्ही माझं नाव जाहीर करून दिलं. तर त्यावेळेस सरांनी पण खूप सुंदर सांगितलं की एनव्हीसी करणं आणि एनव्हीसी जगणं या 2 गोष्टींमध्ये फरक आहे राजेश. आणि तू ते करत आहेस म्हणून मला वाटलं की तू तो वर्कशॉप अजून चांगल्या पद्धतीने करशील आणि असं त्यांनी 2दा ती संधी त्यांच्या ऍब्सेंटी मध्ये मला दिली. तर ती एक प्रेरणा खूप चांगली मिळाली मला. दुसऱ्या एनव्हीसीच्या संदर्भात मी शिक्षक असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये हा एक विचार थोडासा माझ्या कोर बिलीफ मध्ये आहे की जर आपण दुसऱ्यांना शिकवलं तर आपण 2दा शिकतो. त्याच्यामुळे मग मी एनव्हीसी सरांकडनंच आम्ही परवानगी घेऊन घेतली अनिरुद्ध सरांकडनं की सर आम्ही
तुमचा जो हेतू आहे तोच माझा पण आहे, की ग्रामीणच्या लोकांपर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत एनव्हीसी जात नाही पैसे अभावी त्यांना आपण शिकवावं. आणि मी जॉबला असल्यामुळे माझ्यासाठी समाधानकारक माझा पगार आहे, तर मी तसं करू का? आणि तसं लाईफ टाईम मला ती परवानगी द्यावी असं म्हणजे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारणार नाही असं. तर त्यांनी तो अधिकार मला त्याच वेळेस देऊन दिला. त्याच्यामुळे मी खुश होतो आणि आम्ही खूप छोट्या-छोट्या प्रमाणात अशा काही गोष्टी शिकवण्याच्या संदर्भातल्या केल्या, ज्याच्याने काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. सर्टिफिकेशन प्रोसेसच्या संदर्भातली काही टेक्निकल बाबींमुळे उणिवा राहून गेल्या होत्या. तर त्या आता अं, रीनाजींमुळे खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील. म्हणजे रीनाजी सर्टिफाईड ट्रेनरचा विचार करतायत, पण मी त्यांच्यामध्ये ॲसेसर बघतो. कारण की खूप कमी लोक असतात. आता बघा ना, म्हणजे आमचा प्रक्रिया किंवा इथे जेवढे पण आहेत त्यांच्या सगळ्यांचा जर प्रवास बघितला, तर तो मिनिमम 10-1 वर्षाच्या आसपासचा आहे, है ना? आणि ह्या 10 वर्षामध्ये एखादे ॲडव्हान्स शिकण्याची संधी पटकन कोणाला उपलब्ध करून देणं, तर ही गोष्ट खूप कमी लोकांमध्ये असते. तर ती जी जेनेरॉसिटी आहे, तो जो दातृत्वाचा भाव आहे, की पटकन एखादी गोष्ट हस्तांतरित करणं, तर ती गोष्ट खूप कमी लोकांमध्ये असते आणि ती रीनाजींमध्ये आहे. तर मला ते ॲसेसर म्हणून दिसतात आणि म्हणून मग मी त्यांना रिक्वेस्ट केली, की आपण जर असं केलं तर चालेल का? आणि सर्टिफिकेशनची प्रोसेस आपल्यासोबत का करावी? असं जेव्हा आमच्या डोक्यात आलं, तर त्यावेळेस एक गोष्ट समजली, की अ, आपण ज्या मार्गाने जात आहोत, त्या मार्गाचा एक मार्ग ठरलेला आहे आणि जर आपण त्याच मार्गाने गेलो म्हणजे सर्टिफिकेशनच्या प्रोसेसने जर आपण पुढे गेलो, तर एन-व्ही-सी खूप डीप शिकू शकू. तर म्हणून एन-व्ही-सी डीप शिकण्यासाठी आपण सर्टिफिकेशनच्या प्रोसेसने पुढे जाण्याच्या संदर्भातला विचार करत आहोत. दुसरा माझा जो इंटरेस्ट आहे, तो इंटरेस्ट कपलच्या संदर्भातला आहे. कारण की त्यांचे संघर्ष खूप असतात आणि ते सांगता पण येत नाही. माझा पण तसा अनुभव आहे. ना तर मी विचार केला की मी या गोष्टीवर थोडंसं काम करावं. कपलला धरून, वैवाहिक जीवनाच्या संदर्भातला धरून. दुसरी मग जी अनिरुद्ध सरांची प्रेरणा होती एम्पॅथीच्या म्हणजे शब्दामध्ये ती ताकद आहे आणि त्यांनी तो ब्रिजेट बेलग्रेवचा सांगितलेला प्रसंग आणि माझे काही अनुभव. तर याच्याने मी एम्पॅथीला माझं एक हे बनवू इच्छितो. दुसरं शिक्षणात असल्यामुळे एज्युकेशन्स मध्ये पण ती एक अडचण आहे. एज्युकेशन्स मध्ये पण फक्त म्हणजे ज्याला म्हणतो आपण शिक्षा किंवा रिवॉर्ड है ना, पनिशमेंट किंवा रिवॉर्ड ह्या 2 गोष्टींनीच कामं केले जातात. तर तिथे तो एक प्रकार मला वाटतं की मी आणावा आणि महत्त्वाचं म्हणजे तेच की सोशल चेंज की अ, इतर लोकांपर्यंत मिळून जाईल, पण ज्यांना मिळणं कठीण आहे कानाकोपऱ्यातल्या लोकांना, त्यांना एन-व्ही-सी कसं देऊ शकू? कारण की त्यांच्या पण जीवनात संघर्ष आहेच. संघर्ष नाही आहे असं नाही, जसं रीनाजींनी सांगितलं. आणि यूथ ह्या 5 माझे इंटरेस्टचे क्षेत्र आहेत, ज्याच्यामध्ये मला अं, स्वतःला काम करायला आवडेल आणि मी खूप उत्सुक आहे की जी रिक्वेस्ट आपण रीनाजींना केली होती, ती त्यांनी अ, खूप लवकर मान्य पण केली आणि मला आनंद होत होता. गुरुवारचं सेशन जेव्हा आम्ही लवकर जॉइन झालो, तेव्हा आम्ही बोललो, की किती सुंदर असणार आहे, की 11 लोकांचा पोर्टफोलिओ काही दिवसात तयार होऊन जाईल, जी 10-15 वर्षात सगळ्यांची एनर्जी दाबली गेली होती किंवा थांबलेली होती. तर रीनाजी. तर मला वाटतं आज पुरतं एवढंच आहे माझ्याकडे आणि उत्सुक आहे मी आपल्या या प्रोसेस बरोबर पुढे जायला. थँक धन्यवाद राजेश. धन्यवाद. आता हे बी जॉईन होत झाले ना राजेश शिरसाट. वेलकम. तुम्ही सांगणार का की तुमची एनव्हीसी जर्नी केव्हा सुरू झाली आणि तुमचा खास इंटरेस्ट काय आहे एनव्हीसी साठी? आणि तुम्ही कुठे राहतात, काय करतात? थोडासा इंट्रोडक्शन प्लीज. माझं नाव आहे राजेश शिरसाट. मी सध्या जळगावला असतो. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय येतोय. माझा कॅमेरा वर्क करत नाही ऍक्च्युली. हा. मी जळगावला असतो. जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला ब्लड बँक ऑफिसर म्हणून काम करतोय. एनव्हीसी ची सुरुवात राजेश
सरांच्या सोबतच झाली माझी, हंसराज, राजेश आणि अनिरुद्ध सरांकडेच आम्ही अँगर मॅनेजमेंटचं शिबिर केलं होतं. त्या शिबिरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला अँगर मॅनेजमेंट शिकवलं, तर त्यावेळेस आम्ही म्हणजे अशा पद्धतीने पण आपल्याला हे काम करू शकतो का आपण, याच्यावरती म्हणजे खरंच ही गोष्ट इतकी प्रेरित करण्यासारखी होती की कळत नव्हतं की आपण म्हणजे रागावरती नियंत्रण मिळवता येऊ शकतं, याच्यावरती विश्वासच नव्हता मला. किंबहुना आपण आपल्या जे शब्दांच्या म्हणजे जे प्रकार आहेत, आपण बोलताना जर आपले शब्द चेंज केले किंवा वेगळ्या पद्धतीने बोललो समोरच्याशी, तर त्याचा परिणाम हा वेगळ्या पद्धतीने होतो. त्यावेळेस कोल्ह्याची भाषा आणि जिराबाची भाषा शिकायला मिळाली, तर त्यावेळेस म्हणजे खरोखर असं पण जगता येऊ शकतं, याच्यावरती माझा विश्वास बसला आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट झाला. परंतु म्हणजे माझ्या काही वैयक्तिक अडचणींमुळे किंवा किंबहुना ड्युटीच्या अडचणींमुळे मला कंटिन्यू करता नाही आलं बाकीच्या गोष्टी. परंतु इंटरनॅशनल शिबिर पण मी अटेंड केले, 2, एक पॉंडिचेरीचं आणि एक ऋषिकेशचं. तर ऋषिकेशच्या शिबिरामध्ये पण मला खूप काही शिकायला मिळालं, पॉंडिचेरीच्या शिबिरामध्ये पण खूप काही शिकायला मिळालं. आणि ह्या प्रोसेस मधून स्वतःमध्ये आपण कुठल्या तरी नवीन प्रकारचा बदल करू शकतो आणि त्याची आपल्याला गरज पण आहे, ही पण जाणीव मला झाली त्याच्यातून. एवढंच सांगू शकतो. धन्यवाद. धन्यवाद राजेश. आता आपण 7:08 झाले. आपण 12 मिनिट साठी एक प्रॅक्टिस करूया. त्याच्यामध्ये हे एक चर्चा करूया आणि मनापासून सामायिक करा की तुमच्यासाठी NVCचा उद्देश काय आहे. ते आता तुम्ही सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये, पण थोडासा हृदयापासून काय होतं, उद्देश काय होतं ते आपण पाहूया. तो तुमच्यासाठी NVCचा उद्देश काय आहे, पर्पज ऑफ NVC, ते जोड्या बनवा आणि आपल्या मनापासून सामायिक करा. एक व्यक्ती कसं करायचं हे, एक व्यक्ती त्याच्या हृदयाशी जोडून ते तयार होणार, हा, आणि दुसरा व्यक्ती आहे ना, ते सांगणार की कृपया मला सांगू शकाल की तुमच्या हृदयाला खरोखर काय हवे आहे. कैन यू प्लीज टेल मी व्हाट डज योर हार्ट रियली वांट. क्या आप मुझे बता सकते हैं कि आपकी दिल को क्या चाहिए. तो हम पेयर में पूर्वा हमें ब्रेकआउट रूम में भेजेंगे और हम 11 मिनट के लिए एक दूसरे को सुनेंगे. तो 5 मिनट एक जन, 5 मिनट दूसरा. ठीक है. तो पहले हम नक्की करेंगे कि कौन बोलने वाला है, कौन सुनने वाला है, और हम सिर्फ एक जो सुनने वाले हैं वो सवाल करेंगे कि क्या आप मुझे बता सकते हैं कि आपके दिल को क्या चाहिए. और फिर उसका उदाहरण मैं देती हूँ कि अगर मुझे कोई ये पूछेगा तो मैं कहूंगी कि मेरे दिल को ये चाहिए कि सभी बच्चे सुरक्षित हो, उनको खाना, उनको खुराक, कपड़े, उनकी पढ़ाई, उनकी मानसिक और शारीरिक सुरक्षा सलामत हो. ये मेरे मन को, ये मेरे दिल को चाहिए. मैं ये बोलूं तो फिर आप जो सुनने वाले हैं वो कहेंगे थैंक यू, धन्यवाद. और फिर से एक बार आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला हृदयाला खरोखर काय हवे आहे, ते मला सांगशील का. आणि परत मी सांगणार, मी चेक करणार माझ्या हृदयामध्ये काय आहे आता, आणि मी आता हे इन द मोमेंट, इस पल में
मुझे ये हो रहा है कि मेरे नजदीक जो भी पेड़ हैं, गांव में, शहर में, वो सारे पेड़ सुरक्षित हो, क्योंकि पेड़ अपनी खुद की सुरक्षा नहीं कर सकते। और जिस तरह से हमारे देश में, हमारी दुनिया में ये इकोनॉमिक मॉडल जो तैयार हो रहा है प्रगति का, आप जो सिविल इंजीनियर है वो भी जानते हैं, जिस तरह से प्लान बन रहे हैं, तो कितने सारे पेड़ों को हम तोड़ रहे हैं। तो मेरा मन ये चाहता है कि ऐसा कोई प्लान बने कि पेड़ तोड़ना कभी कभी जरूरत है, लेकिन हम और पेड़ उगाएं और हरियाली को और बढ़ाए। मेरा दिल ये चाहता है। और फिर एक बार थैंक यू, फिर से एक बार पूछना है, ठीक है? तो 4 एक बार पूछेंगे, और इससे क्या होगा, हमारा डीप डीप, हमारे गहराई में क्या मकसद है एनवीसी का, हमारे जीवन का, वो उभर के आएगा। और फिर हम चेंज करेंगे। जो सुन रहा है वो सवाल करेगा, सवाल जो बोलेगा, और जो बोल रहे थे वो सवाल करेंगे। ठीक है? कोई कोई क्लैरिटी है ना? हाँ, तो पूर्वा, आप हमें प्लीज ब्रेकआउट रूम में भेजिए। Yes, everybody is ready. हाँ हाँ, बिल्कुल। I have also put in the questions in the chat. हाँ, So 11 minutes and in 30 seconds तुमच्या खोलीमध्ये कोणी नसलं तर मी शिफ्ट करीन, मूव्ह करीन. 30 सेकंद त्या रूम मध्ये जॉईन करायचे. 1 मिनिट रॅपअप साठी शेवटी एक आहे. तो रूम्स ओपनिंग नाव. राजेशजी आणि हंसराजजी, तुम्हाला मिळालं का आमंत्रण? हंसराजजी, तुम्ही रूम 1 मध्ये जॉईन व्हाल. हंसराजजी, Hansrajji is not going. I don't know if he can hear. Shall I join Vishwajit in room number 1? okay, sure. And Thank you. you are also the host, no? So you can keep moving, right? Okay, thank you, Purva. You are not the host. I'm not the host, but you can go to Vishwajit, Purva. He'll be waiting. ठीक है? Or do you want to send me? ठीक है. Hi, Purva. Hello, let me make you the host. Co-host बना लो, क्योंकि co-host. फोन पे ना थोड़ा सा I'll need your support. Yes. विश्वजीत के साथ कौन है? Hansraj ji has gone. अच्छा, ठीक है. He is not very able to speak, but he is able to hear.
So I asked him the question, and Vishwajit started telling. I said, if nothing, then I'll go after 2 minutes and see if everything is all right. ठीक है, ठीक है. अब मैंने ना ये जो एक्सरसाइज है ना, उसका मैंने मराठी में ट्रांसलेट करके रखा है. Okay. तो ये मैं सभी के साथ इस ग्रुप में शेयर कर लूंगी. Lovely. And और then अगर we can share it on the WhatsApp. I mean, our intention. व्हाट्सएप ग्रुप में हम हर बार ना आफ्टर द वर्कशॉप वी विल कीप शेयरिंग द रिसोर्सेज. Yes. है ना? And share it on WhatsApp. And other than that, we don't speak too much on WhatsApp, so that there is an interaction, and that will also help us to bond. Yes, yes. When we see related And only. I think today's introduction was quite meaningful. Beautiful. Such a splendid idea. No, and I mean, I'm amazed that people are in such, there many of them are part of the system. Yes. And you'll notice that in this group there are many men. Men and living area, they really are living NVC. They don't have to do any certification. Yes. What Ji is saying, I want to learn how to live. He is living. Yes. So that is the celebration. Teaching also, yeah, teaching also, it just flows from them. हाँ, तो ये celebration है बहुत बड़ा. और हम ये recording है ना, उसको भी एक YouTube channel पे हंसराज अपलोड कर रहे हैं, और उसका भी लिंक हम सभी को देते जाएंगे, है ना? तो yeah, and they're so far stretched and far, I mean, their reach is so wide. It's amazing. It's very humbling actually to see them work like that. तुम्ही इथे हेच मराठी मध्ये सांगणार का? हिंदी मराठी मध्ये रेकॉर्डिंग साठी? Yeah, what is humbling? प्रेरणादायी. Yeah, it's inspiring definitely, but it is very humbling to tell you the truth. Humbling. Because how we keep talking about, the language, English aata nahi hai, Hindi seekh se baat nahi kar sakte. They have broken all the barriers, urban, rural, and money also. It mustn't be coming. I mean, they are reading English and then translating. There aren't resources, and there they are. Amazing. It's very, I mean. आप नम्र वाटते मला. I will ask my husband. I'll write it. I'll put it on WhatsApp, and then maybe. आता ना मी हे केलं ना Google Translate. Yeah. नम्र, humbling म्हणजे नम्र. Namra is विनम्र. Vinamra. Vinamrata. एक humbling विनम्रता हो सकता. Hardly talk all these things, no? In the sentence, it becomes very. हाँ, लेकिन हम sounds so artificial. Yeah, it sounds so artificial coming through me. Everybody is laughing. अरे, what's happened to you? कौन सा कुत्ता काटा मराठी में बात कर रही? हाँ, हाँ. पर मैं क्या करती हूँ ना, गूगल ट्रांसलेटर खुला रखती हूँ. Correct. कभी भी कोई इंटरेक्ट करते हैं, जैसे इन्होंने बताया कि पॉलिटिक्स में विश्वजीत को पॉलिटिक्स में काफी इंटरेस्ट था, और कितना जागरूकता है. पॉलिटिक्स में होने की वजह से गुस्सा आना, क्रांती चाहिए, और क्रांती में आम्ही आणि ते सिंड्रोम होतोय कि तुम लोग ऐसे हो, हम लोग ऐसे हैं. तो ये एकदम से जुड़ाव जो वैसे भी नहीं होता, लेकिन जुड़ाव न हो तो भी ठीक है, लेकिन ये आम्ही आणि ते भावना नहीं होनी चाहिए, और एनिमी इमेज जैसा बन जाता है. तो ये सुनकर बहुत प्रेरणा मिली कि पॉलिटिक्स में अगर कोई इंटरेस्ट लेते हैं और इतनी जागरूकता है और एनवीसी का उपयोग करना चाहते हैं, तो that's what is humbling. That is what, you know, where they are, they should be aggressive. They should be. That's what comes out. It's so easy to stay with that, and they want to bring in the change. It is. अनि अपना आज का तो चैट इतना ये नहीं होगा, पर आपने जो इंस्ट्रक्शंस रखे हैं ना, वो मैंने करा है, तो आई विल शेयर इट विथ यू. हाँ, ईमेल में
फिर Yes. उसका एक छोटा नोट बना के व्हाट्सएप में डाल देंगे. फॉर Yes, सम yes. रीजन मेरा व्हाट्सएप वेब पे नहीं खुल रहा, Okay, तो मैं जो लैपटॉप में लिखती हूँ ना वो मैं व्हाट्सएप पे नहीं डाल सकती. okay. आप व्हाट्सएप पे खोल के डालते हो ना? Yes, yes. It's there हाँ, on my desktop also, and it is there on my exactly, cell phone. And exactly. WhatsApp, I can on the cell phone I can do Marathi, but I don't Yes, have a keyboard on the desktop. yes, yes. So I keep क्योंकि shuttling ये it ना through WhatsApp. मैंने दूसरा लैपटॉप लिया है, तो वो सब सेटिंग करके ना मैं थोड़ा सा ठीक ठाक करती हूँ 1-2 दिन में. No, and I think we should take help of Hansraj ji and Rajesh ji. Their English will improve and our Marathi will be absolutely in place. या जरूर एक ग्रुप बना देंगे ना. ईमेल में मैंने सभी को भेजा है. अच्छा, अभी कितना समय बाकी है? 2 मिनट या? Hi, Rajesh ji is come here. अरे विश्वजीत is also alone. काय झालं राजेश जी? तुमचे साथीदार नव्हते का? कोण होता त्यांच्या ग्रुप मध्ये? त्यांच्या परत पाठवू का तुम्हाला आशिष जींच्याकडे? आमंत्रण आलं का राजेश जी? Purva, do you want to visit Vishwajit? Yes, I thought he's gone. I'll go to Vishwajit. हाँ. Hello, Rajesh. Yes, सगळे रीना जी. परत आले ना? हाँ. आम्ही लवकर आलो वाटतं. 1 मिनिट ते लिव्ह करायच्या ऐवजी कॅन्सल करायच्या ऐवजी ते हे झाले. 1 मिनिट अजून तुम्हाला होतं. और रीना जी, ठंड कैसा है उधर? बहुत ज्यादा दिख रहा आपके इस पे. हाँ, आज थोड़ा फिर भी ठीक है. मैंने हीटर चालू किया है लेकिन गर्मी के लिए. यस. रूम और हीटर. वो ये भी बहुत अच्छा बनाया रीना जी आपने पीडीएफ. अच्छा लगा मुझे बहुत ही. हाँ. तो अब हमें सब आएंगे वापस 4 और आप 5 है. तो आपका अनुभव ठीक रहा ये शेयर करके? आपने ब्रेकआउट रूम में कैसा रहा? हम थोड़ा सा चर्चा कर सकते हैं. तक्षु और विश्वजीत अब 5-7 मिनट में सब लोग आएंगे तो सब लोग सुने तो अच्छा रहेगा ना. नहीं, रिकॉर्डिंग भी हो रहा है ना? हाँ, आ गए सब लोग. अभी आ गए. हंसराज नहीं है. हंसराज जी ब्रेकआउट रूम में भी नहीं थे शायद. उनका उनका नेटवर्क ठीक है. तो 1-2 जन को हम सुनते हैं.
कि आपको मैंने इंट्रोडक्शन जो किया वो तो था ही, लेकिन ये जो ब्रेकआउट रूम में जो आपने एक्टिविटी की उससे आपके दिल में या आपको कैसा अनुभव रहा और आपका लर्निंग क्या है, वो बता सकते हैं प्लीज? आसित आप बताएंगे? हाँ, हमारा हमारे ग्रुप में थोड़ी सी दिक्कतें ज्यादा हुई। राजेश जी बात कर पाए और मैं सुन पाया। बीच में कुछ 3 या 4 मिनट के लिए, 4 या 5 मिनट के लिए आई थिंक राजेश जी ड्रॉप आउट हो गए थे। तो पर मेरा अनुभव ऐसा रहा कि मैं देख पा रहा था कि राजेश जी जब बोल रहे थे तब मैं उनकी स्पष्टता न देख पा रहा था। और हम नेक्स्ट टाइम जब भी मैं बोल रहा हूँ तो वो और फॉर्मनेस से उसको बोल पा रहे हैं कि हाँ मुझे ये करना है। तो वो स्पष्टता उनकी मुझे दिखाई दे रही थी। अच्छा, तो ये जो एक्टिविटी है ना उसका हम आपको फिर से व्हाट्सएप में एक प्रोसेस डॉक्यूमेंट भेजेंगे। तो जी मैं रिक्वेस्ट करती हूँ कि आप आपके खुद के दोस्त के साथ, किसी के साथ, कपल्स में भी आप ये एक्टिविटी करें फिर से। हाँ, और इसका अनुभव जरूर लें। 15-20 मिनट तक आप एक दूसरे को सुने और इसका अनुभव ले, तो इससे जो जुड़ाव होगा, इससे जो आपका शेयर्ड अंडरस्टैंडिंग जो बढ़ेगा, वो आपके पर्पस को, आपके एनवीसी के पर्पस को और मार्गदर्शन देगा और आप और आपको स्पष्टता देगा, क्योंकि स्पष्टता से हम काफी आगे बढ़ सकते हैं। ठीक है, तो इसलिए मैंने ये सजेस्ट किया था कि भले हम 10-12 मिनट करें, लेकिन इसका अनुभव एक प्रैक्टिस, और ये मैं बार बार करती हूँ इसको। तो क्या होता है ना कि कभी अपने घर के ही लोगों के साथ हम फिर से कनेक्ट हो पाते हैं, ट्यून इन हो पाते हैं। आपको ये चाहिए, मुझे भी ये चाहिए, क्योंकि वी आर फॉर एवर चेंजिंग। हमारा अंदर से बाहर से परिवर्तन होता ही रहता है। तो हम एक दूसरे के साथ ट्यून इन कर सकते हैं इस एक्टिविटी के जरिए, और हमारा शेयर्ड पर्पस बना सकते हैं। एज अ फैमिली हमारा पर्पस क्या है, एज अ ग्रुप हमारा पर्पस क्या है ना, एज फ्रेंड्स हमारा पर्पस क्या है, इसको उद्देश्य को हम और भी गहराई से पकड़ सकते हैं और उसके पीछे काम कर सकते हैं। ठीक है, तो एक और जन बताएगा। तक्षशिला, आप बताओगे आपका अनुभव कैसा रहा? मेरा अनुभव तो सबसे पहले ग्रुप में इनको देख के बहुत अच्छा लगा कि चलो पुराने फ्रेंड्स मिल रहे हैं इतने दिनों बाद। राजेश और मैंने पहले तो बहुत ज्यादा गप लगाए। हाँ, एक दूसरे को पूरी तरीके से सुन लिया। इतने दिनों बाद जब मिल रहे थे तो इस ग्रुप का पर्पस क्या है, हाँ, तो हमारी जो बातें थी वो करीबन हम दोनों के मन में जो चल रहा था उसी पे वो लेकर हुई है। और जो जो टास्क मेनली आपने दिया था उस पे हम कम फोकस हो पाए हैं हमारी चर्चा में। हाँ जी, बट हाँ जी, एक था कि मैं खुश थी राजेश को सुन के, और मुझे ये लग रहा था कि राजेश भी खुश थे मुझे सुन के। और जिस तरीके से था कि क्या फ्यूचर हो सकता है इस ग्रुप का, जो कि सबसे पहला महत्वपूर्ण चीज ये है कि हमारा एनवीसी के थ्रू क्या फ्यूचर होगा, हम किस तरीके से इसको सोसाइटी के साथ साथ इंडिविजुअल लेवल तक भी लेके जाए। और जो भी अभी लास्ट टाइम कोविड के टाइम जो सिनेरियो था उसमें किस तरीके से हमने काम किया है। इवन राजेश शेयर्ड हिज एक्सपीरियंस कि उन्होंने किस तरीके से मराठी में इस एनबीसी को जगह जगह तक पहुंचाया है। तो ये सुन के बहुत अच्छा लग रहा था मुझे, और मैं खुश हूँ आप सबको देख के। तो जो मेन हाँ, टास्क है ना वो थोड़ा हमारा दूर रहा है। कोई बात नहीं। तक्षशिला, ऐसा है ना तक्षु, कि हम ऐसे करें या ऐसे करें, हमारा जो प्रवास है वो एक ही दिशा में है। विश्व शांति, समाज में परिवर्तन और हमारे अंदर की सफाई और यस सबके साथ जुड़ाव, वही है।
तो जरूर इसका प्रैक्टिस आप अगर राजेश के साथ प्लान करके एक बार अगले सैटरडे से पहले एक बार फोन करके आप दोनों कर सकते हो। तो ऐसी कोशिश करना कि आप अपनी फैमिली में, फ्रेंड्स में, ग्रुप में एक बार और इसकी प्रैक्टिस करो जरा ज्यादा समय लेकर, और फिर से इसका अनुभव लो। और आपको कल आपके बच्चों का जन्म दिवस है, तो उसके लिए बहुत बहुत बधाई। थैंक यू और हाँ, आपका भी एक माँ का जन्म हुआ ना उस दिन, 4 साल पहले। 4 आप साल माँ की हो बने। गई है। हाँ, आप भी 4 साल के हो गए हैं, तो आपको यस, बहुत बहुत बधाई। और थैंक हम यू रीना। 7:30 हो रहे हैं। तो या इस आपको आप ये डॉक्यूमेंट भी देख लेना जिस तरह से हमने सेशंस प्लान किए हैं। तो ये श्योर, सारा सीपीपी के आधार पर हमने टॉपिक टू टॉपिक लिया है। और इसके हैंडआउट्स, इसके प्रोसेस डॉक्यूमेंट सारे हम देते जाएंगे व्हाट्सएप ग्रुप में। और आप प्रैक्टिस जारी रखना। और नेक्स्ट टाइम आप एक पेपर और पेन, किताब और पेन साथ में रखना। तो श्योर, श्योर, कोई भी जो बातें होगी तो वो आप नोट डाउन कर सकते। नोट कर सकेंगे। और अगर आप लैपटॉप से ज्वाइन होते हैं तो गूगल डॉक्यूमेंट भी बना सकते हैं। श्योर, श्योर, गूगल डॉक्यूमेंट बना के ना, उसी डॉक्यूमेंट में नीचे नीचे लंबा लंबा चलता रहेगा। तो ये राइट, आपको जब पोर्टफोलियो बनेगा तो आपको ये सारी चीजें बहुत काम में आएगी। ठीक राइट, है, तो या धन्यवाद, धन्यवाद आप सबको। हम थैंक यू इसके रीना, थैंक यू साथ सो मच। हमारा सेशन आज भी क्लोज करते हैं। या थैंक यू रीना, Thank you. थैंक यू ऑल, Thank you, Thank Rinna ji. you. थैंक यू। Thank you, Purva. Thank you, Reema. Thank you, each one of you. And see you Yeah. on Saturday. हाँ जी। Namaskar. Yeah, नमस्कार, namaskar. बाय। Bye. Bye-bye. Good Bye night. bye. Good night. गुड नाइट। Shall I end the meeting, Reema? हाँ जी, हाँ जी। See you. Bye-bye. Thank you Bye. so much. Bye. Bye-bye.